हॅलो, मी निकिता. आज सकाळी-सकाळी बाहेर जाण्याचं कारण असं होतं ना, की खूप असं बोर झाल्यासारखं होत होतं. सो कुठे जावं असा विचार केला. सो तेव्हा मनात एकच विचार आला, की जेव्हा आपल्याला खूप कंटाळा येतो, खूप असं वाईट फील होत असतं ना, तेव्हा एकच असं ठिकाण असतं, की जिथे आपल्या मनाला शांती मिळते. सो मी देवाच्या दर्शनासाठी गेले होते. आमच्या इथेच जवळ एक मंदिर आहे काळभैरवनाथचं. सो मी तिथे दर्शन घ्यायला गेले. तिथेसुद्धा खूप अशी गर्दी होती दर्शन घेण्यासाठी. सो मी पहिल्यांदा थोडंसं वेट केलं. म्हटलं ही जेवढी लाईन आहे तेवढी कंप्लीट होऊ दे, त्याच्यानंतरच आपण दर्शनाला जाऊया. तुम्हाला दिसत असेल बघा, हा मंदिराचा बाहेरचा परिसर आहे. खूप छान असं शांत असं इथे वातावरण आहे. तुम्हाला जेव्हा लो असं फील होतं ना, तेव्हा तुम्ही इथे येऊन बसू शकता. माझी तर ही खूप छान अशी सवय आहे आणि ही सवय मला खूप आवडते. जेव्हा मला लो फील होतं ना, तेव्हा मी इथे जाते. त्याच्यानंतर संध्याकाळी घरी आल्यानंतर कोजागिरीची यात्रा होती. सो आमच्या इथे कोजागिरीची खूप मोठी अशी यात्रा भरलेली असते. त्यामध्ये मी आणि मम्मी फिरायला गेलो होतो. तुम्हाला दिसत असेल खूप छान असं चप्पलचं इथे कलेक्शन होतं आणि वेगवेगळे दुकान्स होते. त्यामध्ये वेगवेगळं जे लेडीज आयटमचं सामान असतं ते सगळं होतं आणि बाकी इथं सुद्धा फूडचे वगैरे स्टॉल होते. तुम्हाला दिसत असेल पर्स तर खूपच छान होत्या. चला तर मग तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर कोजागिरी एन्जॉय करा. खूप छान अशी आम्ही खरेदी केली. थोडंसं फिरलो इकडे-तिकडे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दिसत असेल बघा इथे आईस्क्रीम, पाणीपुरी, चायनीज खूप सारे असे वेगवेगळे पदार्थ होते. चला तर मग भेटूयात